नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आज मराठी व्याकरणाचा शेवटचा घटक अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये आपण अलंकार हा जो काही महत्त्वपूर्ण घटक आहे तर आपण सविस्तररित्या समजून घेणार आहोत। बघा, अलंकार हा सर्वाधिक मोठा चॅप्टर आहे। याच्यामध्ये जवळजवळ मला 22-23 प्रकार शिकवायचे आहे आणि हे प्रकार जे आहे तर हे महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण याचा कोणताही प्रकार आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने स्किप करता येत नाही। इतकं महत्त्व या अलंकाराचं आहे। परीक्षेत कधी कधी प्रश्न असतो, कधी कधी नसतो, पण एखादी प्रश्न कोणत्या अलंकाराच्या पोटप्रकारावरील हे सांगताच येत नाही। म्हणून कोणत्याही पोटप्रकारावर जर एखादी प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवता आला पाहिजे। आता अलंकार हा घटक समजून घेत असताना सर्वात महत्त्वाचं तुमची भाषेची पकड हे फार महत्त्वाची आहे। तुमचं भाषेवरचं प्रभुत्व किती आहे। तुम्हाला नेमकी एखादी साहित्य वाचन असेल, साहित्यामध्ये जर तुमचं काही झालं असेल किंवा साहित्यातलं जे काही आत्मचरित्र आहे किंवा एखादी कथा आहे, कादंबरी आहे, हाय का नाही, काही प्रवास वर्णन आहे, जर तुम्ही वाचले असतील आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजले तर एखाद्या वाक्यामधील, चरणामधील किंवा एखाद्या ओळीमधील जे काही अलंकार आहे तर ते तुम्हाला सहजरित्या ओळखता येतो। जर तुम्हाला त्या अलंकाराच्या व्यवस्थित पद्धतीने व्याख्या माहिती असेल तर कोणताही अलंकार हा ओळखता येतो। पण त्याचबरोबर व्याख्याच माहिती असून चालत नाही, तर एखादी चरण दिलं, एखादी कोणत्या तरी कवितेची ओळ दिली किंवा एखादी अभंग दिला किंवा एखादी कोणताही श्लोक दिला तर त्या श्लोकातला, अभंगातला किंवा त्या चरणामधले जे काही शब्दाचे अर्थ आहे ते अर्थ तुम्हाला घेता आले नाही तर मात्र आपण विस्कळीत पडून जातो का हा अलंकार कोणता आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अलंकार ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आता तर परीक्षेला एखादी प्रश्न आला तर तो प्रश्न आपण ऑप्शन नुसार तर सॉल्व्ह करू शकतोच अलंकाराच्या बाबतीमध्ये, पण आता अलंकार शिकत असताना सर्वात महत्त्वाचं ज्या काही टेक्निक्स आहे तर त्या टेक्निक्स तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवणे फार महत्त्वाचं आहे। कारण 1 न 2 लेक्चर मध्ये काही तुम्हाला भाषेवरचं प्रभुत्व किंवा भाषाबद्दल जे काही संपूर्ण माहिती आहे की कोणतंही वाक्य वाचलं की लगेच त्याचा अर्थ आपल्याला समजेल असं तर होणार नाही। जर तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला आवड असेल साहित्य वाचण्याची, आहे का नाही, आणि शब्दाचे अर्थ समजून घेण्याची, तर तुम्हाला ते आता व्यवस्थित पद्धतीने समजून आलेलं असतं। पण काय करतो आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये, आपण मराठी या विषयाला जरा मागे ठेवतोय, बरोबर आहे। परंतु जरी विषय सोपा असेल पण एखादी जेव्हा वाक्य किंवा कवितेचं चरण आपल्या पुढे आलेलं असेल तर त्याचा अर्थ मात्र लागत नाही, मग तो अलंकार कोणता आहे तर तो गोंधळात होऊन जातो आपण। परंतु मी तुम्हाला अशा काही टेक्निक्स, अशा काही क्लुप्त्या तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे की त्या टेक्निक्स, क्लुप्त्या वापरून, ट्रिक वापरून तुम्ही कोणताही अलंकार काही क्षणामध्ये तुम्ही सोडवू शकता। पण हे जे काही ट्रिक आहे, या ज्या काही क्लुप्त्या आहे तर या क्लुप्त्या प्रत्येक अलंकारालाच आहे असं नाही, परंतु जास्तीत जास्त अलंकाराला मी क्लुप्त्या ट्रिक्स सांगतोय, पण त्या ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल। मग आपण जाऊ आपल्या अलंकाराकडे। अलंकार म्हणजे नेमकं काय, आता हा शब्द कुठून तयार झाला हे सर्वात महत्त्वाचं माहिती असणे गरजेचं आहे। मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण अलंकार किती आहे, कोणते आहे, गुणधर्म काय आहे हे नंतर आपण सर्वात महत्त्वाचं शिकून घेणार आहोत। पण पहिले अलंकार या शब्दाची जी काही फोड आहे तर त्या फोडीपासून, त्याच्या अर्थापासून, व्याख्येपासून आपण सुरुवात करू। बघा, हा जो काही अलंकार नावाचा शब्द आहे, बघा हा जो काही अलंकार नावाचा शब्द आहे तर हा कसा तयार झाला तर हा झाला अलम, बघा अलम अधिक कार या शब्दापासून। अलमचा अर्थ होतो भूषणे, बघा लक्षात ठेवा, अलमचा अर्थ होतो भूषणे किंवा त्याचा अर्थ होतो दागिना, त्याचा अर्थ काय होतो दागिना, आणि कारचा अर्थ होतो करणारा। बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथूनच त्याची व्याख्या आपल्याला दिसून येते। काय, आपण जेव्हा एखादी लग्नात जायचं असेल आपण काय करतो, एखादी स्त्री, महिला असेल तर काय करते, आपल्या अंगावर वेगवेगळ्या पद्धतीचे भूषणे घालते। म्हणजेच काय बरं, कारण आपलं जे काही सौंदर्य आहे तर ते अजून पुन्हा खुलून दिसावं याच्यासाठी। तर जसं स्त्री हे स्त्रीलिंगी आहे तशी आपली भाषा सुद्धा कशी आहे, स्त्रीलिंगी आहे। मग आपल्या भाषेला सुद्धा काही कवी, काही जे काही लेखक आहे तर कवी किंवा लेखक भाषा अजून खुलून दिसावं तिचं महत्त्व याच्यासाठी भाषेमध्ये काही अलंकारिक शब्द वापरून किंवा अलंकारिक भाषा वापरून भाषेचं सौंदर्य अजून काय करते, फुलून सांगते। मग भाषेच्या अशा पद्धतीच्या फुलून सांगणाऱ्या तंत्राला आपण भाषेचे काय म्हणत असतो, अलंकार असं म्हणत असतो। मग आता नेमकं एखादी अलंकार, हा जो अलंकार आहे तर ओळखायचा कसा, तर तुम्हाला याचे शाब्दिक काही अर्थ, शब्दाचे काही वाक्याचे अर्थ माहिती असले तर अलंकार ओळखू शकतो। परंतु अलंकार शिकत असताना सर्वात महत्त्वाचा त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार हे फार महत्त्वाचे असतात। बघा, आता आपण जाऊ अलंकार या शब्दाच्या व्याख्येकडे। बघा, अलंकार हा शब्द अलम
अधिक कार या शब्दापासून तयार झाला. अलमचा अर्थ होतो भूषणे किंवा त्याचा अर्थ होतो दागिना. लक्षात आलं का? यस. मग आता अलंकार म्हणजे काय? तर ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या तंत्राला आपण भाषेचे अलंकार असं म्हणत असतो. जशी स्त्री किंवा पुरुष लग्नात जाण्यासाठी आपण चांगलं दिसावं याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने घालते, तसंच कवी लेखक आपली भाषा चांगली दिसावी याच्यासाठी भाषेत अलंकारिक शब्दाचा वापर करून आपली भाषा पुन्हा तिचं जे काही महत्व आहे तर ते खुलून अजून दिसत असते, अजून सौंदर्यवान भाषा तयार करत असते. आता अलंकार जे आहे तर अलंकार हे केवळ पद्यामध्ये असते असं नाही. म्हणजे अलंकार हे केवळ कवितेमध्ये असतात असं नाही. अलंकार हे गद्य आणि अलंकार हे पद्य. पद्य म्हणजे कविता, म्हणजे ज्याला ताल सूर काहीतरी म्हणजे नाद आहे त्याला आपण पद्य म्हणतो, आहे का नाही? जसं कविता पद्यामध्ये येते, एखादी तुम्ही कादंबरी वाचत असेल तर ते गद्यामध्ये येते. पण अलंकार हा पद्यामध्येच आढळतो असं नाही. अलंकार हा गद्यामध्ये सुद्धा आढळतो, अलंकार हा पद्यामध्ये सुद्धा आढळतो. परंतु गद्यापेक्षा पद्यामध्ये अलंकार हा सर्वाधिक जास्त आपल्याला शोभून दिसतो. तुम्हाला माहित असेल एक कविता होती आपल्याला, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. जेव्हा तुम्ही या पद्धतीनं ताल सूर नाद लावून जेव्हा तुम्ही ती कविता म्हटली तेव्हा ते कानाला पुन्हा ऐकोशा वाटते. कारण का बरं? कारण त्या भाषेचं जे काही सौंदर्य आहे तर कवी आणि लेखकनं थोडं काय अलंकारिक भाषा वापरून काय केलेलं आहे, वाढून दाखवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीच्या भाषेचं जे काही सौंदर्य खोलून दाखवते तशा पद्धतीच्याच तंत्राला आपण अलंकार असं म्हणत असतो. अलंकार गद्य आणि पद्य या दोनही या पद्धतीमध्ये आपल्याला काय येते, दिसून येते. पण अलंकार गद्यात तितका शोभून दिसत नाही जितका पद्यामध्ये दिसतो. लक्षात ठेवा. आता हे फार महत्वाचं बघा, काय एकाच चरणामध्ये म्हणजे एका ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये, एका चरणामध्ये किंवा एका ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकपेक्षा जास्त अलंकार असू शकते. बघा तुम्हाला याचा अर्थ समजून सांगतो मी, अर्थ लगेच समजणार नाही पण मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. एका चरणात किंवा एका ओळीत किंवा एका वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त अलंकार असू शकते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जर तुम्हाला एखाद्या कवितेचं चरण दिलं तर त्या कवितेच्या चरणामध्ये केवळ एकच अलंकार असतो असं नाही, तर एखाद्या कवितेच्या चरणामध्ये, वाक्यामध्ये, ओळीमध्ये एक किंवा एक पेक्षा जास्त अलंकार असू शकते. एका चरणामध्ये 5-5 अलंकार येऊ शकतात. कसं मी तुम्हाला समजून सांगतो बघा. आता मी जर म्हटलं, बघा तुम्हाला माहिती असेल का एखादी चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. बघा तुम्हाला माहिती असेल, चापा बोलेना चापा फुलेना ते, बरोबर? मला सांगा, हे जे काही चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे, हे चेतना गुणोक्ती अलंकाराचं जे काही उदाहरण आहे तर हे अतिशयोक्ती अलंकारामध्ये सुद्धा येते. जेव्हा निसर्गातील निर्जीव वस्तू जेव्हा सजीवाप्रमाणे वर्णन केलं जातं, तिचं एखाद्या निसर्गातील निर्जीव गोष्टीचं किंवा निर्जीव वस्तूचं जे काही वर्णन आहे तर ते सजीवाप्रमाणे करते. तर मग मला सांगा, एखादी निर्जीव गोष्ट जेव्हा तुम्ही सजीवाप्रमाणे वर्णन करत आहे तर हे सुद्धा एक अतिशयोक्तीच आहे, हाय का नाही? म्हणजे जे जे तुम्हाला चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण दिसेल ते ते उदाहरण अतिशयोक्ती अलंकाराचं असते. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला साहजिक, मग सर एखादी चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आलं, चापा बोलेना चापा चालेना चापा खंत करी काही केल्या पोलेना, मग आम्ही प्रकार कोणता लिहावा? मग मी तुम्हाला सांगतो, प्रकार लिहित असताना त्याचा चेतना गुणोक्तीच अलंकार लिहायचा असतो, परंतु पर्यायामध्ये अतिशयोक्ती अलंकार द्यायला नको. परंतु जर एखादी एक्झामिनर व्यवस्थित पद्धतीनं पेपर सेट करत असेल अशा वेळेस त्या एक्झामिनरला ते समजून घ्यायला पाहिजे की बाबा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या ओळीमध्ये एक पेक्षा जास्त अलंकार असू शकतो. तुम्हाला मी असे काही उदाहरणं दाखवू शकतो, जसं बघा, हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आता इथं बघा, हिरवे हिरवे गालगालीचे, मग आता हा अनुप्रास अलंकार तर येतोच, पण त्यासोबतच हा यमक अलंकार सुद्धा येतो. म्हणजे अनुप्रास अलंकार म्हणजे काय? अनु म्हणजे पाठीमागून, हाय का नाही? मग आता बघा, जेव्हा एखादी पाठीमागून एखाद्या वर्णाची किंवा अक्षराची, एकाच वर्णाची किंवा एकाच अक्षराची काय होते, पुनरावृत्ती होत असते, तेव्हा तिथे अनुप्रास अलंकार होतो. आणि यमक म्हणजे काय? तर वाक्याच्या शेवटी एखादी अक्षर फक्त हे उच्च म्हणजे सारखे उच्चार असणारे अक्षर जेव्हा येत असते तेव्हा तिथे यमक अलंकार असतो. मग हिरवे हिरवे गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, मग गालीचे मखमालीचे, मग इथे यमक दर्शवणारे शब्द आहे. मग इथे अनुप्रास अलंकार तर आहे पण त्यासोबतच यमक अलंकार सुद्धा आहे. म्हणजे मला सांगायचं काय, थोडक्यात तुम्हाला समजलेलं असेल,
कवितेच्या एका चरणामध्ये, एका ओळीमध्ये, एका वाक्यामध्ये एक पेक्षा जास्त अलंकार सहजरित्या असू शकतात. ते संपूर्ण जो काही पेपरचा सारांश आहे तर तो एक्झामिनरवर असतो. तो एक्झामिनर नेमकं कोणत्या पद्धतीनं त्याचे पर्याय टाकतं. परंतु मला वैयक्तिक माझं असं मत आहे की जर तुम्ही जिथे चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण टाकलं असेल पेपरला तर तुम्ही त्याचे पर्याय अतिशयोक्ती ठेवायला पाहिजे नाही. कारण जिथं जिथं चेतना गुणोक्ती अलंकार आहे तिथं तिथं अतिशयोक्ती अलंकार होतोच होतो. कारण चेतना गुणोक्ती म्हणजे निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे तिचं वर्णन केलं जाते. मग एखादी निर्जीव गोष्ट एखादी सजीवाप्रमाणे वर्णन करत असेल तर ती सुद्धा एक प्रकारची अतिशयोक्तीच आहे. म्हणून जिथं चेतना गुणोक्ती तिथं अतिशयोक्ती होतच होतो. हे सुद्धा लक्षात घेणे महत्वाचं आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत? यस. तर आता आपण काय करूया, भाषेचे जे काही अलंकाराचे प्रकार आहे तर भाषेच्या अलंकाराचे महत्वाचे किती 2 प्रकार पडतात बघा. भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे त्याचा तो म्हणजे शब्द अलंकार. कोणता प्रकार आहे? शब्द अलंकार. शब्द अलंकार म्हणजे काय? जिथे शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे बघा, जिथे शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण शब्द अलंकार म्हणायचं. जिथे शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तिथे आपण त्याला शब्द अलंकार म्हणायचं. समजून सांगतो बघा. एक उदाहरण घेतलं, काकाने काकूचे कामाचे कागद कापून काढले. बघा, काकाने काकूचे कामाचे कागद कापून काढले. इथं काय झालं, शब्दामध्ये जे काही अक्षर आले तर त्यांची चमत्कृती साधली गेली आहे. म्हणजे कसं, इथं क क क क क क क क या अक्षराची पुनरावृत्ती झाली. म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला एक पद्धतीचं सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला आपण शब्द अलंकार म्हणायचं. आणि भाषेचा अलंकाराचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण अर्थ अलंकार. काय म्हणतो आपण? अर्थ अलंकार. अर्थ अलंकार म्हणजे काय? शब्दाच्या अर्थामुळे, बघा हा फार महत्वाचा भाग आहे, शब्दाच्या अर्थामुळे भाषेला जेव्हा शोभा येते किंवा भाषेचं सौंदर्य वाढून देते. कशामुळे? शब्दाच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? अर्थ अलंकार म्हणत असतो. एक उदाहरण खाली गेलं बघा, अमृता होनी गोड नाम तुझे देवा. आता तुम्हाला माहिती असेल हे की बरेच वेळा अलंकाराच्या उदाहरणामध्ये तुम्हाला हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे, फेमस आहे, अमृता होनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे काय? देवाचं नाव एवढं गोड आहे की अमृत त्याच्या म्हणजे अमृतापेक्षा सुद्धा काय आहे, देवाचं नाव गोड आहे. म्हणजे इथं शब्दामुळे चमत्कृती साधली नाही किंवा शब्दामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं नाही, तर इथं ते शब्द वाक्यात वापरले त्याच्या अर्थामुळे त्या भाषेचं सौंदर्य अजून वाढलेलं आहे. म्हणून बघा, जर एखादी शब्दाच्या अर्थामुळे भाषेचं सौंदर्य वाढून दिलं जात असेल तर त्याला अर्थालंकार म्हणायचं. आणि जेव्हा शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जर भाषेचं सौंदर्य खुलत असेल तर त्याला आपण शब्दालंकार म्हणायचं. असे या आपल्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहे. आता आपण एक एक घटक व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. त्याचं कारण असं आहे की या शब्दालंकाराचे तर 3 प्रकार पडतात, पण या अर्थालंकाराचे आपल्याला जवळजवळ 17-18 प्रकार शिकायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर इथून पुढे प्रश्न आला की शब्द अलंकाराचे प्रकार किती, बघा अलंकाराचे प्रकार बोललेलो नाहीत. अलंकाराचे मुख्य 2च प्रकार आहे, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. पण मी काय बोलतोय, जर तुम्हाला शब्द अलंकाराचे प्रकार विचारले तर या शब्द अलंकाराचे महत्वाचे 3 प्रकार आहे. पहिला आहे अनुप्रास अलंकार, दुसरा आहे श्लेष अलंकार आणि तिसरा आहे सर्वात महत्वाचं ते म्हणजे यमक अलंकार. म्हणजे भाषेच्या शब्दालंकाराचे हे 3 महत्वाचे प्रकार पडतात. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न साहजिकरित्या उपस्थित असणारच आहे, मग सर अर्थ अलंकाराचे प्रकार किती? अर्थ अलंकाराचे निश्चित प्रकार सांगितल्या जात नाही. मग याच्यामध्ये काही अर्थालंकाराचे प्रकार उपमेय आणि उपमानावरून, काही कारणावरून, काही स्वभावावरून आणि या अर्थालंकाराचे काही इतर प्रकार दिसून येतात. मी तुम्हाला पहिले टेबल दाखवतो, आपल्याला नेमकं या अलंकारामध्ये काय काय शिकायचं आहे. तर बघा, निश्चित लक्षात ठेवा, आपल्याला सर्वात महत्वाचं शब्द अलंकाराचे 3 महत्वाचे प्रकार शिकायचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला प्रकार असणार आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा शिकायचा आहे तो म्हणजे श्लेष अलंकार आणि याच्यामध्ये शेवटचा प्रकार शिकायचा आहे तो म्हणजे यमक अलंकार. त्यानंतर भाषेचा दुसरा अलंकाराचा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण अर्थ अलंकार. अर्थ अलंकाराचे काही उपमेय आणि उपमान याच्यावर आधारित काही प्रकार पडतात. बघा, उपमेय आणि उपमान यावर आधारित काही प्रकार पडतात. मग या उपमेय आणि उपमानावर आधारित नेमकं कोणते प्रकार या अलंकाराचे आहे तर हे आपण शिकू. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बघा, पहिला आपण अलंकार शिकणार आहोत तो म्हणजे उपमा अलंकार.
यामध्ये दुसरा अलंकार शिकणार आहोत, त्याचं नाव आहे उत्प्रेक्षा अलंकार. यामध्ये तिसरा अलंकार शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे रूपक अलंकार. यामध्ये आपण चौथा प्रकार शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार. पाचवा अलंकाराचा प्रकार घेणार आहोत उपमेय आणि उपमानाच्या बाबतीमध्ये, त्याचं नाव आहे अपनुती अलंकार किंवा आपण पाचवा घेऊ अनन्वय अलंकार. सहावा प्रकार घेऊ आपण त्याच्यामध्ये अपनुती अलंकार. कोणता? अपनुती अलंकार. हे सर्व उपमेय आणि उपमान यावर आधारित असणारे अलंकाराचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण सातवा प्रकार बघणार आहोत, त्याचं नाव आहे सर्वात महत्वाचं ससंदेह अलंकार. बघा, ससंदेह अलंकार. याच्यामध्ये आपण आठवा प्रकार घेणार आहोत, तो म्हणजे भ्रांतिमान अलंकार. कोणता? भ्रांतिमान अलंकार. हे उपमेय आणि उपमानावर आधारित आपल्याला एवढे जे काही प्रकार आहे, तर एवढे प्रकार आपल्याला काय करायचे आहे? शिकायचे आहे. लक्षात आलं तुम्हाला? यस. तर हे 8 ते 9 प्रकार उपमेय आणि उपमानाच्या बाबतीमध्ये शिकायचे आहे. त्यानंतर आपल्याला काही कारणावरून किंवा त्या अलंकाराचे म्हणजे अर्थालंकाराचे इतर प्रकार सुद्धा घ्यायचे आहेत. त्या इतर प्रकारामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं पर्यायोक्ती अलंकार. पर्यायोक्ती अलंकार. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा व्याजोक्ती अलंकार असेल, व्याजोक्ती. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्याजस्तुती अलंकार असेल. कोणता? व्याजस्तुती अलंकार. याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असेल. बघा, अतिशयोक्ती अलंकार. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं चेतना गुणोक्ती अलंकार असेल, चेतना गुणोक्ती. हे अलंकाराचे जे काही प्रकार आहेत, तर हे आपल्याला यामध्ये शिकायचे आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मग अर्थांतरन्यास अलंकार असेल, अर्थांतरन्यास. यामध्ये सर्वात महत्वाचं दृष्टांत अलंकार असेल. त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सार अलंकार असेल. कोणता? सार. बरोबर आहे. त्यानंतर इथं विशेषोक्ती अलंकार असेल, विशेषोक्ती. त्याच्यानंतर याच्यामध्ये विभावना अलंकार असेल, विभावना अलंकार. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बघा, आता मी बोललो होतो असंगती अलंकार. कोणता? असंगती अलंकार. तर एवढे अलंकाराचे जे काही प्रकार आहे, तर आपल्याला या अर्थालंकारामध्ये शिकायचे आहे. एक दोन जरी माझ्याकडे सुटले असेल, याच्यामध्ये बघा विरोधाभास वगैरे वगैरे आहे. बरोबर आहे, विरोधाभास आहे. याच्यामध्ये स्वभावोक्ती अलंकार आहे. बघा, कोणता? स्वभावोक्ती अलंकार आहे, विरोधाभास अलंकार आहे. तर हे सुद्धा अलंकाराचेच प्रकार आहे. तर हे जे काही अलंकाराचे प्रकार आहेत, तर हे आपल्याला पूर्णपणे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सुरुवात आपण कुठून केली पाहिजे? मग सुरुवात आपण या भाषेच्या शब्दालंकारापासून केली गेली पाहिजे, म्हणजे अनुप्रास, श्लेष आणि यमक. आणि त्याच्यानंतर अर्थालंकाराचे एवढे प्रकार आपल्याला शिकायचे आहे. आय होप एका लेक्चरमध्ये होणार नाही, पण मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शब्दालंकाराचे 3ही प्रकार समजून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. बघा, तर शब्दालंकार म्हणजे तुम्हाला समजलं असेल, जेव्हा एखाद्या विशिष्ट शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्याला आपण शब्दालंकार म्हणतो. आणि या शब्दालंकाराचे महत्वाचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे, अनुप्रास, श्लेष आणि त्याच्यानंतर यमक. मग आता पहिले आपण शब्दालंकाराचा पहिला प्रकार घेऊ, त्याचं नाव आहे अनुप्रास अलंकार. बघा, कोणता अलंकार आहे? अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय? पहिले शब्दशः लक्षात घेणे फार महत्वाचं आहे, व्याख्या. मग आता बघा, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये एकाच अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते, काय म्हटलं? एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये जेव्हा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते, तेव्हा तिथे आपल्याला अनुप्रास अलंकार होताना दिसतो. मुद्दा पहिला असा आहे की अनुप्रास अलंकारामध्ये शब्दाची पुनरावृत्ती बोललेलं नाही. बघा, सर्वात महत्वाचं, मी काय बोललो? शब्दाची पुनरावृत्ती असं बोललो का? नाही. मी काय बोललो? एका अक्षराची पुनरावृत्ती. एक अक्षर म्हणजे ज्याला आपण एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती असं आपण म्हणू शकतो. मग पहिला मुद्दा असा क्लिअर पाहिजे तुमचा की अनुप्रास अलंकारामध्ये शब्दाची पुनरावृत्ती न होता अनुप्रास अलंकारामध्ये एका वर्णाची म्हणजे एका अक्षराची पुनरावृत्ती होते. त्यामुळे त्या कवितेच्या चरणाला नाद प्राप्त होऊन तिथे अनुप्रास अलंकार होत असतो. मी तुम्हाला एक सहज एक उदाहरण दाखवतो. बघा, इथे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, शब्दाची नाही. बघा, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. मग आता इथं बघा, इथं तुम्हाला बघा च बरोबर आहे, ग न अशा अक्षराची पुनरावृत्ती दिसते. तुमच्या मनामध्ये साहजिक प्रश्न येणार आहे, सर अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या वर्णाची अक्षराची पुनरावृत्ती होते, पण नेमकं किती वेळा? आवश्यक नाही, पण 1 पेक्षा जास्त वेळाच होते. आणि जेव्हा 1 पेक्षा जास्त वेळा होत असेल त्याला आपण अनुप्रास म्हणायचं. मग तुमच्या मनात प्रश्न आहे, सर हे कसं ओळखायचं?
गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. या वाक्याचा अर्थ तुम्हाला श्लेष सारखा दिसत नाही, किंवा याच्यामध्ये यमक साधल्यासारखं दिसत नाही, किंवा याच्यामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे, किंवा याच्यामध्ये समसमान सारखा परिसदृश्य असे शब्द आलेले नाहीत. म्हणून एका अक्षराची पुनरावृत्ती आहे की नाही, म्हणून त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. समजलं? आता आपण अनुप्रास अलंकाराच्या इतर उदाहरणाकडे जाणार आहोत. मी काही 4-5 उदाहरणं घेतले जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. बघा, बालिश बहु बायकात बडबडला. आता इथे बघा ब ब ब ब ब या अक्षराची पुनरावृत्ती आहे, म्हणून त्याला अनुप्रास म्हणा. काकाने काकूच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने कराकरा कापून काढले. म्हणजे इथं काय झालं, क क क क क क या वर्णाची पुनरावृत्ती झाली, म्हणून त्याला म्हणायचं आपण काय, अनुप्रास. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. इथं स स स स स याची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून काय त्याला म्हणायचं आपण काय, अनुप्रास अलंकार. पुढे, देवा दीन दयाळा दूर दुरित दौडच्या दयाळा. मग इथं बघा द द द द द द द या वर्णाची पुनरावृत्ती झाली आणि अनुप्रास अलंकार झाला. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. मग आता बघा हे इथं ह ह ची पुनरावृत्ती तर झाली आणि ग ग ची तर पुनरावृत्ती झाली, म्हणून अनुप्रास तर आहेतच, पण त्यासोबतच हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. गालीचे मखमालीचे हे दोन्ही शब्द उच्चाराला सारखेच आहे, म्हणजे यमक दर्शवणारे आहे, म्हणून या वाक्यात अनुप्रास तर आहेत, पण तेवढ्याच शक्तीने याच्यामध्ये यमक अलंकार सुद्धा दिसते. मनात प्रश्न आला, सर काय उत्तर द्यावं, यमक की अनुप्रास? बिनधास्त अनुप्रास उदाहरणांकडे जायचं. जर यमक नसेल तर अनुप्रास, अनुप्रास नसेल तर यमक, असे उत्तर पाहिजे. तर हा होता सर्वात महत्वाचं अनुप्रास अलंकाराचे संपूर्ण उदाहरण. आणि अलंकाराचा पहिला प्रकार तो म्हणजे अनुप्रास अलंकार. हा व्यवस्थित पद्धतीने समजला असेल तर आपण शब्द अलंकाराच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ, ज्याचं नाव आहे श्लेष अलंकार. आता आपण श्लेष अलंकाराच्या बाबतीमध्ये थोडी माहिती घेऊ. बघा, श्लेष अलंकार हा आपल्या शब्द अलंकाराचा दुसरा प्रकार असणार आहे. बघा, श्लेष श्लेष हा जो काही शब्द आहे तर तो कसा तयार झाला. बघा, श्लेष हा शब्द संस्कृत मधल्या श्लीष या शब्दापासून तयार झालेला आहे. श्लीषचा अर्थ होतो अलिंगन, किंवा श्लीषचा अर्थ होतो मिठी मारणे, किंवा श्लीषचा अर्थ होतो चिकटणे. बघा, श्लीषचा अर्थ होतो मिठी मारणे, किंवा त्याचा अर्थ होतो चिकटणे, किंवा त्याचा अर्थ होतो अलिंगन. काय होतो अलिंगन? जेव्हा एका शब्दाचे 2 किंवा अधिक अर्थ निघतात. किती? जेव्हा एकाच शब्दाचे 2 किंवा 2 पेक्षा अधिक अर्थ निघतात तेव्हा तिथे श्लेष अलंकार होत असतो. जेव्हा एका शब्दाचे 2 अर्थ निघतात तेव्हा तिथे श्लेष अलंकार होत असतो. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला पाहिजे, काय की जास्तीत जास्त समानार्थी शब्द माहिती असले पाहिजे. कसं? मित्र या शब्दाला आपण सूर्य असा समानार्थी शब्द घेऊ शकतो. मित्र याला आपण सोबती असा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जेवढे समानार्थी शब्द माहिती असतील तेवढाच तुम्हाला श्लेष हा परफेक्ट आपल्याला समजून देता येईल. श्लेष म्हणजे काय? श्लेष हा शब्द श्लीष पासून तयार झाला, ज्याचा अर्थ अलिंगन, मिठी मारणे किंवा त्याचा अर्थ चिकटणे होतो. म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाचे 2 अर्थ निघतात तेव्हा तिथे श्लेष अलंकार आपल्याला दिसून येतो. जसं बघा, काजलला हार आवडतो. काजलला काय आवडतो? हार आवडतो. मग आता हार म्हणजे नेमकं कोणता आवडतो? फुलांचा हार आवडतो का? फुलांचा हार आवडतो का की नेमकं पराभव आवडतो? फुल म्हणजे हार म्हणजे पराभव आहे का नाही? त्या काजलला नेमकं कोणता हार आवडतो? फुलांचा की पराभवाचा? म्हणजे सांगू शकत नाही. म्हणजे एखाद्या शब्दाचे जेव्हा 2 अर्थ निघतात तेव्हा तिथे श्लेष अलंकार होतो. इथं कोणत्याही अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसत नाही. शब्दाचे 2 अर्थ म्हणजेच काय? तो श्लेष असतो, आहे का नाही? आता सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, आता आपण श्लेष अलंकाराचे काही उदाहरणं बघू आणि त्याच्यानंतर श्लेष अलंकाराच्या प्रकाराकडे जाऊ, कारण याचे सुद्धा प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येत असते. श्लेष अलंकाराचे 2 महत्वाचे प्रकार आहेत, पण हे 2 महत्वाचे प्रकार शिकण्याच्या पूर्वी आपण काय करूया, आपण या श्लेष अलंकाराच्या उदाहरणाकडे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याचे प्रकार शिकू. बघा, श्लेष अलंकाराचे काही इथं प्रकार दाखवले, ते प्रकार मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. इथं नवरीचा अर्थ होतो वधू. नवरीचा अर्थ काय होतो? वधू. म्हणजे जर माझा नवरा जर श्रीकृष्ण व्हायला तयार असेल तर मी त्याची वधू होतो, परंतु माझा नवरा जर शिशुपाल असेल तर मी त्याला निवडणार नाही.
इथं नवरी, नवरीचा अर्थ होतो न निवडणे, न निवडणे. इथं काय अर्थ होतो? न निवडणे. म्हणजे इथं शब्दाला फोडून म्हणा किंवा शब्दाचे दोन अर्थ निघले, शब्दाचे अर्थ कसेही निघू द्या, पण दोन निघले पाहिजे. इथं नवरी या शब्दाचा अर्थ वधू होतो, पण या शब्दाला इकडे फोडला त्याचा अर्थ न निवडणे होतो. पण एका शब्दाचे फोडून किंवा न फोडता जर दोन अर्थ आले तर तिथे नेहमीच श्लेष अलंकार होतो. लक्षात राहील. पुढे बघा. कुस करू नका ही सुमने, जरी न वात्सल्य यात गवसले. आता इथं सुमने या शब्दाचा अर्थ दोन होतो. कसं? सुमने याचा पहिला अर्थ होतो फुलं, आणि बघा सुमन या शब्दाचा पहिला अर्थ होतो फुले, आणि जर तुम्ही याला फोडलं तर सुमन किंवा सुमने, सुचा अर्थ होतो चांगले, सुचा अर्थ होतो चांगले म्हणजे चांगले मनानं, चांगले मन हा दुसरा अर्थ, आणि फुले हा पहिला अर्थ. कुस्करू नका सुमने, जरी न वात्सल्य यात गवसले. म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ आहे. सुमनेचा अर्थ फुले, सुमनेचा अर्थ फोडलं तर त्याचाच अर्थ चांगली मने होतो. शब्दाचे दोन अर्थ म्हणजेच काय? श्लेष असतो. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. मित्राचे दोन अर्थ निघले. काय? इथं पहिला अर्थ आहे त्याचा सूर्य, आणि दुसरा अर्थ आहे त्याचा तो म्हणजे कोणता? सोबती. बरोबर आहे. इथं मित्र या शब्दाला न फोडता दोन अर्थ निघत आहे. मग फोडून काढा किंवा न फोडता काढा, पण दोन अर्थ निघले त्याला श्लेष म्हणायचं. एवढं डोक्यात फिट्ट पाहिजे. पुढे. ही गाडी जावयाची आहे. आता ही गाडी जावयाची आहे म्हणजे कोणतं? जावयाची आहे म्हणजे मुलीचा नवरा, मुलीचा नवरा हा पहिला अर्थ, आणि जावयाची आहे याचा अर्थ जाण्यासाठी, असा दोन अर्थ. जावयाची आहे म्हणजे कुठेतरी जाणारी आहे, आणि पहिला मुलीचा नवरा या नात्याने जावई, म्हणजे दोन अर्थ आहे. जिथं दोन अर्थ आहे तिथं नेहमी श्लेष असतो. शब्दाला न फोडता दोन अर्थ निघले म्हणजे श्लेष आहे. औषध न लगे मजला, औषध न लगे. आता इथं न लगे या शब्दाचे दोन अर्थ आहे. न लगेचा अर्थ नळ राजा हा पहिला अर्थ होतो, आणि दुसरा आहे न लगे म्हणजे मला औषध लागत नाही असा त्याचा दुसरा अर्थ होतो. म्हणजे मला औषधाची गरज नाही, त्याला न लगे म्हणतो. म्हणून या न लगेचे इथं दोन अर्थ आहे. पहिला आहे नळ राजा, न लगे म्हणजे नल राजा, आणि दुसरा आहे गरज नाही. शब्दाला फोडून दोन अर्थ निघतात. ओके. पुढे. सॉरी, फोडून नाही, न फोडून म्हणजे न फोडता दोन अर्थ निघतात म्हणून श्लेष. बैल मेला पुरावा काय. बघा, बैल मेला पुरावा काय. पुरावा म्हणजे काय? काहीतरी दाखला, काहीतरी दाखला. आणि पुरावा म्हणजे काय? त्याला गाळावा काय, जमिनीमध्ये पुरावा का त्याला, आहे का नाही? वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो. आता या बैलाला आपण पुरून देऊ. पुरून याचा अर्थ काय? जमिनीत गाडून देऊ. आणि पुरावाचा अर्थ होतो दाखला. म्हणजे जेव्हा एका शब्दाचे दोन अर्थ निघतात तेव्हाच श्लेष अलंकार होतो. हे दोन अर्थ तुम्ही शब्दाला फोडून काढा म्हणजे शब्द भंग करा, किंवा शब्द भंग न करता सुद्धा त्या शब्दाचे दोन अर्थ निघत असेल तर तिथे श्लेष अलंकार होतो. समजलं का? हे श्लेष अलंकाराचे उदाहरण. एका शब्दाचे जेव्हा दोन अर्थ निघतात फोडून किंवा न फोडता तेव्हा श्लेष असतो, तो श्लेषच असतो. आता या श्लेष अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजे शब्दश्लेष, आणि दुसरा आहे अर्थश्लेष. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. त्याचं कारण असं आहे की शब्दश्लेषाचे सुद्धा समोर दोन प्रकार पडतात. बघा, या शब्दश्लेषाचे पुढे दोन प्रकार आहे. पहिला आहे अभंग श्लेष, आणि दुसरा आहे ते म्हणजे सभंग श्लेष. या श्लेषावर पुन्हा म्हणजे प्रश्न विचारतात, अभंग की सभंग, शब्दश्लेष की अर्थश्लेष. याच्यासाठी हे शिकणं महत्वाचं आहे. पहिले श्लेष म्हणजे काय हे समजून घेतलं. आता श्लेष अलंकाराचे आपण काय करूया, महत्वपूर्ण दोन प्रकार अभ्यासू. पहिला आहे शब्दश्लेष आणि दुसरा आहे अर्थश्लेष. शब्दश्लेष पहिले समजून घेऊ. बघा, शब्दश्लेष म्हणजे नेमकं काय असते समजून घेऊ. बघा, जेव्हा वाक्यातील शब्द बदलला, बघा वाक्यातील शब्द बदलला की अलंकार नष्ट होतो. म्हणजे याला काय म्हणायचं आहे माहितीये का? एका शब्दाचे जेव्हा दोन अर्थ निघतात ना, बघा याला काय म्हणायचं आहे, जेव्हा एका शब्दाचे जेव्हा दोन अर्थ निघतात तेव्हा त्या दोन अर्थ निघणाऱ्या पैकी जेव्हा जर तुम्ही त्याच अर्थाचा एक शब्द जर वाक्यामध्ये ठेवला तर हा दुसरा जो काही श्लेष आहे तर तो ऑटोमॅटिक काय तो नष्ट होतो. म्हणजे समजलं का मी काय बोललो तुम्हाला? याला असं म्हणायचं आहे, श्लेष अलंकार म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ, जेव्हा दोन अर्थ एका शब्दाचे निघतात तेव्हा दोन अर्थ निघणाऱ्यापैकी जर तुम्ही एखादी शब्द म्हणजे त्याच शब्दाचा जो दुसरा अर्थ आहे तर तो दुसरा अर्थ असणारा शब्द जर त्या वाक्यामध्ये ठेवला तर तो श्लेष नष्ट होतो. त्याला शब्दश्लेष म्हणायचं, असं त्याला म्हणायचं आहे. मी समजून सांगतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. इथं काय झालं? इथं नवरी या शब्दाचे किती दोन अर्थ निघतात.
पहिला अर्थ आहे ते म्हणजे वधू, आणि दुसरा अर्थ आहे म्हणजे न निवडणे. म्हणजे याचा अर्थ, या नवरीचा अर्थ होतो न निवडणे, न निवडणे. मग आता इथं या नवरीचा जो काही सर्वात महत्वाचा जे काही दोन अर्थ निघले, पहिला आहे वधू, दुसरा आहे न निवडणे. मग याच्यापैकी तुम्ही कोणता तरी जर एक अर्थ याच्यामध्ये ठेवला, श्रीकृष्ण नवरा मी वधू, शिशुपाल नवरा मी वधू, इथं श्लेष नष्ट होतोय, म्हणजे एकच अर्थ निघतोय, एक श्लेष नष्ट होतो. अशा वेळेस त्याला आपण काय म्हणायचं आहे, शब्दश्लेष म्हणायचं आहे. आता हे जे काही शब्दश्लेष आहे, किंवा मी तुम्हाला हे समजलं नसेल ना, तर मी तुम्हाला काय करतो, एक चांगलं उदाहरण देतो, त्याच्यावरून समजून सांगतो. बघा, आपण याच्या श्लेष अलंकारामध्ये बघा हे उदाहरण बघितलं होतं. मित्राच्या उदयाने, बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, कोणाला आनंद होत नाही, आताच बघितलं. आणि इथं मित्र या शब्दाचे दोन अर्थ पाहिजे. पहिला असा बघितला सूर्य, आणि दुसरा असा अर्थ बघितला सोबती, बरोबर. मग जेव्हा एखाद्या शब्दाचे दोन अर्थ निघताय, पण त्या दोन अर्थापैकी जेव्हा त्याचा एखादी मूळ अर्थ म्हणजे मित्राचा समजा अर्थ, जर मी आता समजा सूर्य घेतला आणि हा सूर्य या मित्र या शब्दाच्या ठिकाणी ठेवला, बघा मित्र या ठिकाणी जर मी काय ठेवला, सूर्य ठेवला, तर हा जो काही सोबती आहे तर तो अर्थ नष्ट होतो. कसं बघा, सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, म्हणजे मी मित्राच्या जागी जेव्हा सूर्य वाक्यामध्ये टाकलं, तेव्हा ते सूर्य टाकल्यामुळे सोबती असा अर्थ निघतो का, नाही, तो अर्थ नष्ट झाला. म्हणजे असं त्याला म्हणायचं आहे, जेव्हा वाक्यातील शब्द बदलला, म्हणजे वाक्यातील एका शब्दाचे जे दोन अर्थ निघत होते, तर त्यापैकी एक अर्थ जर ठेवला तर दुसरा श्लेष नष्ट होतो, त्याला शब्दश्लेष म्हणायचं. किंवा तुम्ही सूर्याच्या जागी सोबती जर टाकला तर सूर्याचा अर्थ लागत नाही, सोबत्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, आहे का नाही, म्हणजे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, म्हणजे एक श्लेष नष्ट होतो. अशा वेळेस नेहमीच शब्दश्लेष अलंकार होत असतो. लक्षात आलं, सोप्या भाषेकडून. आता हे जे काही शब्दश्लेष आहे की नाही, तर या शब्दश्लेषाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. पहिला शब्दश्लेषाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे सभंग श्लेष, सभंग श्लेष, आणि दुसरा याचा प्रकार आहे तो म्हणजे अभंग श्लेष. पहिले आपण सभंग श्लेष म्हणजे काय शिकू. बघा, हे शब्दश्लेषाचे वय अभंग आणि सभंग. सभंगचा अर्थ काय होतो बघा, सभंग श्लेष म्हणजे काय, म्हणजे एखादी शब्दाला न फोडता, एखाद्या शब्दाला फोडून, एखाद्या शब्दाला बोलतोय, वाक्याला नाही, एखाद्या शब्दाला फोडून जेव्हा दोन अर्थ निघतात, एखाद्या शब्दाला फोडून जेव्हा दोन अर्थ निघतात, तेव्हा तिथे शब्दश्लेष तर होतोच, पण त्यासोबत त्याचा प्रकार हा सभंग श्लेष होतो. सभंग म्हणजे भंगासहित, सचा अर्थ होतो सहित, भंग सहित, म्हणजे एका शब्दाचा अर्थ दोन वेळा पण शब्दाचा भंग करून त्याला म्हणायचं सभंग श्लेष. टेन्शन घेऊ नका, समजून सांगतो बघा. शंकरास पूजले सुमनाने, शंकरास पूजले सुमनाने. आता इथं सुमन या शब्दाचे दोन अर्थ निघतात, पण या सुमन नावाच्या शब्दाचे दोन अर्थ तेव्हाच निघतात जेव्हा तुम्ही सुमन नावाचा शब्द फोडाल. म्हणजे बघा कसं, सुमन जर असं लिहिलं सुमन, तर त्याचा अर्थ होतो फुल, त्याचा अर्थ होतो फुल. पण जर तुम्ही सुमन जेव्हा असं लिहिलं, तेव्हा त्याचा अर्थ होतो चांगले मन, त्याचा अर्थ काय होतो, चांगले मन. म्हणजे इथं सुमन या शब्दाचे दोन अर्थ असे निघत नाही. जर एकत्रित शब्द लिहिला तर त्याचा अर्थ फक्त फुले होतो, पण जेव्हा तुम्ही त्या सुमनला असं फोडलं तेव्हाच त्याचा दुसरा अर्थ निघतो. नाहीतर त्या सुमनला एकत्र लिहिलं तर त्याचा एकच अर्थ आहे फुले. जेव्हा तुम्ही त्याला फोडाल तेव्हा त्याचा दुसरा अर्थ निघतो. म्हणजे शब्दाला तुम्ही भंग करत आहात, शब्दाला भंग करलेत, म्हणजे त्याला म्हणायचं शब्दश्लेषाचा सभंग श्लेष उदाहरण. काय म्हणायचं, सभंग श्लेष उदाहरण. आता याच्यामध्ये बघा, आता आपण जे काही उदाहरणं घेतले बघा, कोणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. मग हे जे उदाहरण आहे, तर हे उदाहरण आपल्या सभंग श्लेषामध्ये येते. का बरं, कारण नवरी या शब्दाचा पहिला अर्थ न फोडता वधू, आणि न वरी याचा दुसरा अर्थ फोडून, म्हणजे निवडत नाही किंवा न निवडणारा, असा फोडून दोन अर्थ निघते. म्हणजे एखाद्या शब्दाचे फोडून दोन अर्थ निघले तर त्याला सभंग श्लेष म्हणायचं. क्लिअर. आता तू पुढे बघा, या शब्दश्लेषाचा दुसरा प्रकार अभंग श्लेष. अचा अर्थ होतो नाही, अ म्हणजे नाही, भंग नसणारे शब्द म्हणजे अभंग, भंग नसणारे शब्द म्हणजे अभंग, बरोबर आहे. मग शब्दाला न फोडता बघा, शब्दाला न फोडता दोन अर्थ निघतात,
शब्दाला न फोडता दोन अर्थ निघतात त्याचं नाव आहे अभंग. शब्दाला न फोडता दोन अर्थ निघतात त्याचं नाव आहे अभंग. बघा, शब्द न फोडता दोन अर्थ निघते त्याचं नाव आहे अभंग. उदाहरण बघा, मालाला हार आवडतो. मग आता पहिलेच श्लेष अलंकारामध्ये उदाहरण बघितलं होतं बघा, हार. हारचा अर्थ दोन निघतो बघा. हार म्हणजे पराभव आणि हारचा दुसरा अर्थ आहे काय? फुलाचा. फुलाचा हार का? बघा, म्हणजे इथं काय, हार या शब्दाला न फोडता दोन अर्थ निघले. न फोडता दोन अर्थ म्हणजे अभंग आणि फोडून दोन अर्थ म्हणजे सबंग. तर हे होते आपले शब्द श्लेषाचे संपूर्ण प्रकार. आता आपल्या या श्लेष अलंकाराचा हा शब्द श्लेषाचे दोन प्रकार. आता श्लेष अलंकाराचा दुसरा प्रकार शिकू, त्याचं नाव आहे अर्थश्लेष अलंकार. आता अर्थश्लेष म्हणजे काय बघा, जेव्हा शब्दाच्या अर्थामुळे चमत्कृती निर्माण होते आणि तो शब्द बदलून त्याचा समानार्थी शब्द ठेवला. बघा, एका शब्दाचे दोन अर्थ निघतात पण त्या शब्दाचा समानार्थी अर्थ ठेवला तरीही त्या वाक्याचा किंवा त्या शब्दाचा अलंकार हा कायम राहत असेल तर त्याला अर्थश्लेष म्हणायचं. बघा, मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो. श्लेष म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ. श्लेष म्हणजे काय? श्लेष म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ आणि याचे दोन प्रकार आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे शब्दश्लेष आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थश्लेष. शब्दश्लेष म्हणजे काय? एका शब्दाचे दोन अर्थ निघतात परंतु त्या दोन अर्थापैकी जर एखादी त्याच अर्थाचा शब्द ठेवला तर एक श्लेष लोप होतो म्हणजे नष्ट होतो, त्याला शब्दश्लेष म्हणतात. आणि अर्थश्लेष म्हणजे काय? एका शब्दाचे दोन अर्थ निघतात, एका शब्दाचे दोन अर्थ निघतात पण त्याचा एखादी समानार्थी शब्द त्या जागेवर ठेवला तरीही त्या दोघाचाही अर्थ सारखाच असतो म्हणजे श्लेष नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं अर्थश्लेष, असं त्याला म्हणायचं आहे. क्लिअर झालं? यस. मग आता बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना काय देतो? जीवन देतो. आता बघा, तुम्हाला माहिती असेल मेघ म्हणजे ढग. ढग आपल्याला पाणी देते, त्या पाण्याच्या भरशावर आपण जीवन जगतोय. बरोबर आहे? म्हणजे आपलं आयुष्य जगतोय. म्हणजे हे त्याचा पहिला अर्थ आहे. बघा, याचा अर्थ ढगचा पहिला अर्थ होतो जीवन, म्हणजे सॉरी, त्या जीवनचा पहिला अर्थ आहे पाणी किंवा त्याचा अर्थ होतो जल. आणि हे मेघा तू सर्वांना जीवन देतेस म्हणजे काय? त्याचा जीवनचा दुसरा अर्थ आहे आयुष्य. बरोबर आहे? ढगातून आपल्याला पाणी मिळतं, पृथ्वीवर ते पाणी आलं की आपण प्राणीच नाही तर झाडं असेल किंवा इतर जे काही प्राणी आहेत त्याच्यामुळे त्यांना आयुष्य देते. म्हणजे याचा अर्थ इथं जीवन या शब्दाचे दोन अर्थ निघलेले आहेत, म्हणजे शब्दाला न फोडता दोन अर्थ निघलेले आहेत. मग याला म्हणायचं अर्थश्लेष. अर्थश्लेष तर आहेतच पण त्यासोबतच हा कोणता? अर्थश्लेष तर आहेतच. बरोबर आहे? यस. आता याच्या जागी जर याचा समानार्थी शब्द ठेवला तर बघा, जीवनचा शब्द जर जर ठेवला, हे मेघा तू सर्वांना जल देतोस किंवा हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस, त्याचा अर्थ सारखाच होतो. पुढे बघा, आता हे जे उदाहरण आहे तर मी जरा याला स्टॉप करतो. त्याचं कारण असं आहे, हे अर्थश्लेषाचंच आहे पण याच्यापेक्षा हे लवकर समजेल म्हणजे तुम्हाला हे सांगतो त्यानंतर हे सांगतो. बघा, आपण खूप शहाणे आहात. आता शहाणेचा अर्थ काय होतो? शहाणेचा पहिला अर्थ आहे हुशार आणि त्याचा दुसरा अर्थ आहे ज्ञानी. मग आता तुम्ही मला सांगा, शहाणेचे दोन अर्थ निघत आहे. पहिला आहे हुशार आणि दुसरा आहे ज्ञानी किंवा त्याला तुम्ही विद्वान असं सुद्धा देखील म्हणू शकता. मग तुम्ही मला सांगा, या शहाणेच्या जागी तुम्ही हुशार टाका. आपण खूप हुशार आहात. आपण खूप हुशार आहात. आता हुशार काढा आणि ज्ञानी टाका. आपण खूप ज्ञानी आहात. शब्दामध्ये काही, वाक्याच्या अर्थामध्ये काही बदल झाला का? नाही. म्हणजे शहाणे या शब्दाचे दोन समानार्थी आहे, हुशार आणि ज्ञानी. पण यापैकी कोणता जरी एक या शहाणे या शब्दाच्या जागी टाकला तरी दोनही त्या शब्दाचे अर्थ सारखेच असतात. म्हणजे अलंकार दोन्हीही नष्ट होत नाही, जसं शब्दश्लेषामध्ये झालं. म्हणून त्याला आपण अर्थश्लेष अलंकार असं म्हणायचं आहे. लक्षात आलं? यस. एक उदाहरण बघा याचं अर्थश्लेषाचं, हे गाजलेलं आहे. तू मलिन कुटील निरस जडही पुनर्भवपणे ही कचसाच. म्हणजे महाभारतामध्ये जे काही शुक्राचार्य आहे यांच्याबद्दल ते कच, आणि कच म्हणजे दुसरा अर्थ होते त्याचं केस. बरोबर आहे? कुटील, मलिन कुटील म्हणजे जे काही कुरळे केस आहे तर त्यासाठी म्हणजे शब्दाचे दोन अर्थ जरी घेतले आणि याच्यामध्ये वापरले तरीही त्यांचा अलंकार नष्ट होत नाही, म्हणून तिथं अर्थश्लेष अलंकार होतो. समजलं? तर हे होतं आपलं सर्वात महत्वाचं श्लेष अलंकाराचे प्रकार. मी श्लेष अलंकार तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. थोडं कन्फ्युजन झालं असेल पण फार सोपा आहे. बघा, श्लेष अलंकार. श्लेष म्हणजे काय? एका शब्दाचे दोन अर्थ. बरोबर आहे? एका शब्दाचे किती?
दोन अर्थ म्हणजे श्लेष अलंकार होतो. दोन अर्थ कसे काढा, फोडून किंवा न फोडता. या श्लेष अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे शब्दश्लेष आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, अर्थश्लेष. शब्दश्लेष म्हणजे काय, शब्दश्लेष म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात परंतु त्याचा जर समानार्थी शब्द त्या वाक्यामध्ये ठेवला की एक श्लेष नष्ट होतो, त्याला शब्दश्लेष म्हणायचं. या शब्दश्लेष अलंकाराचे पुन्हा दोन प्रकार आहे. पहिला आहे तो म्हणजे अभंग श्लेष आणि दुसरा आहे तो म्हणजे कोणता, सबंग श्लेष. आता अभंग म्हणजे काय, भंग न करता, अचा अर्थ होतो नाही, म्हणजे एखाद्या शब्दाला जर भंग न करता जर त्याचे दोन अर्थ निघत असेल तर त्याला अभंग म्हणायचं. आणि दुसरा आहे सबंग म्हणजे भंगासहित, म्हणजे शब्दाला फोडून जर दोन अर्थ निघत असेल तर त्याला म्हणायचं सबंग श्लेष. अर्थश्लेष म्हणजे काय, एका शब्दाचे दोन अर्थ निघतात पण त्या एका शब्दाचे दोन अर्थ निघतात पण त्याचे जे काही समानार्थी शब्द आहे ते समानार्थी शब्द त्या शब्दामध्ये जर ठेवले तर दोनही श्लेष हे लोप पावत नाही, म्हणजे दोनही अर्थ कायम असतात, म्हणून त्याला अर्थश्लेष म्हणतात. एवढं होतं आपलं श्लेष अलंकाराचं. समजलं. आता आपण शब्द अलंकाराच्या तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे यमक अलंकार. कोणता आहे, यमक अलंकार. इंग्लिश मध्ये बघा तुम्ही रायमिंग वर्ड्स म्हणत असतात, असलाच प्रकार आपल्या मराठीमध्ये यमक अलंकाराचा आहे. शब्दाचे जे काही उच्चार आहे जवळजवळ सारखे वाटतं त्याला आपण यमक म्हणतो, आहे का नाही. मी उदाहरण सांगतो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, हो राहो. काय सांगताय, उच्चार सारखे वाटताय, बरोबर आहे, उच्चार सारखे वाटत आहे. म्हणजे असे उच्चार सारखे वाटणारे जे शब्द आहे तर ते यमक अलंकारामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि जर एखादी भाषेला शोभा वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त यमक अलंकार आपल्याला कवितेच्या चरणामध्ये आपल्याला जास्त दिसतो. आणि तुम्ही गझल किंवा एखादी शायरी वाचत असाल तेव्हा त्याच्यामध्ये अलंकार म्हणजे यमक अलंकार जास्त प्रमाणात दिसून येतो, कारण यमक वापरल्यामुळे ती भाषा अधिक नादयुक्त, म्हणजे ते चरण अजून नादयुक्त प्राप्त, त्याला नाद प्राप्त होतो आणि ते पुन्हा आपल्याला ऐकावशा वाटतं, बरोबर आहे. तर आपण यमक म्हणजे काय आपण शिकून घेऊ. बघा, कवितेच्या चरणाच्या शेवटी, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने परंतु सारख्या उच्चाराचे येतात. बघा, अनुप्रास अलंकारासारखी व्याख्या वाटू शकते थोडी, पण इथं अनुप्रास अलंकाराची जरी अशी म्हणजे एका अक्षराची जरी पुनरावृत्ती झाली पण ते वेगळ्या अर्थाने वापरतात आणि त्याचे उच्चार देखील कसे होतात, वेगळे होतात. आणि हे जे काही यमक दर्शवणारे शब्द आहे तर हे वाक्याच्या शेवटी, अधे मध्ये, ठराविक ठिकाणी कुठेही येतात आणि त्याला म्हणायचं असते मग आपल्याला यमक अलंकार. काय म्हणायचं असते आपल्याला, यमक अलंकार. आता बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. मग आता इथं बघा, इथं घडावा पडावा. आता घडावा पडावा उच्चाराला सारखा आहे की नाही, उच्चाराला कसा आहे, सारखा आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपण काय, त्याला म्हणायचं आपण यमक अलंकार. म्हणजे उच्चार म्हणजे सारखे असणारे अक्षर किंवा वर्ण त्याला यमक म्हणतात. या यमक अलंकाराचे 4 उपप्रकार आहे. यमक अलंकाराचे किती, 4 उपप्रकार आहे. त्यातला पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे आद्य यमक. आद्यचा अर्थ होतो सुरुवात, आरंभी. आद्यचा अर्थ होतो सुरुवात किंवा आरंभी, बरोबर आहे. त्याच्यानंतर या यमक अलंकाराचा दुसरा प्रकार आहे पुष्प यमक. पुष्पचा अर्थ होतो फुल. पुष्पचा अर्थ काय होतो, पुष्पचा अर्थ होतो फुल. म्हणजे कसं, एखाद्या कवितेच्या चरणामध्ये अधे मध्ये कुठेही, जसं पुष्प म्हणजे फुल, फुलाला जसे 8 पाकळ्या असते की नाही, अधे मध्ये कुठेही यमक दर्शवणारे शब्द येतात. त्याच्यानंतर तिसरा आहे दाम. दाम यमक. दामचा अर्थ होतो दोरी. दाम म्हणजे पैसा नाही, दामचा अर्थ होतो दोरी. म्हणजे एखाद्या कवितेच्या चरणामध्ये, एखाद्या कवितेच्या चरणामध्ये म्हणजे दोरीनं गुंफल्यासारखे काय येतात, यमक येतात, त्याला दाम यमक म्हणतात. आणि शेवटी आहे अंत्य. अंत्यचा अर्थ होतो काय, शेवट. म्हणजे यमक जुळवणारे शब्द हे कवितेच्या किंवा वाक्याच्या किंवा चरणाच्या कुठे येतात, शेवटी येतात, त्याला अंत्य म्हणायचं. बघा, यमक अलंकाराचे प्रकार लक्षात ठेवणं फार सोपं आहे. आद्य म्हणजे सुरुवातीला यमक, अंत्य म्हणजे शेवटी यमक, पुष्प म्हणजे अधेमध्ये आणि दाम म्हणजे दोरीनं गुंफल्यासारखे कुठेही वाक्याच्या इथं येतात, त्याला दाम म्हणायचं. आता पहिले काय करू आपण, यमक अलंकाराचे उदाहरण अभ्यासू. पहिले काय करू आपण,
यमक अलंकाराचे उदाहरणं अभ्यासू आणि त्याच्यानंतर याच्या प्रकाराकडे जाऊ, म्हणजे आपल्याला समजू येईल. बघा, यमक अलंकारमध्ये तुम्हाला समजलं असेल की फक्त उच्चार सारखा असतो. बघा, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. इथं हो राहो याचा उच्चार सारखा आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण यमक. मना चंदनाचे परिटावे घासावे परी अंतरी सज्जना निववावे. इथं घासावे निववावे इथं उच्चार सारखा होतो म्हणून यमक. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. मग इथं घडो पडो हे जे काही शब्द आहे तर यांचे उच्चार सारखे होत आहे म्हणून त्याला म्हणायचं यमक. आता हे यमक योगा योगा वाक्याच्या शेवटी आलेले आहे. हे यमक जे आहे हो हो राव वाक्याच्या शेवटी आले, मग वाक्याच्या शेवटी येते तर याला म्हणायचं आपण अंत्य यमक. काय म्हणायचं आपण याला? अंत्य यमक. आता इथं योगायोग झाला की वाक्याच्या शेवटी आले, मग शेवटी येणारे जे काही यमक असतात त्याला यंत यमक म्हणायचं. आता आपण काय करू, या यमक अलंकाराच्या उदाहरणाकडे जाऊ, म्हणजे प्रकाराकडे जाऊ. याचे जे 4 प्रकार पडत होते की नाही, आद्य, पुष्प, दाम, अंत्य, एक एक प्रकार शिकू. पहिले घेऊ आद्य यमक. आद्य यमक हा यमक अलंकाराचा पहिला प्रकार आहे. बघा, आद्य यमक म्हणजे काय तर चरणाच्या किंवा एखाद्या ओळीच्या सुरुवातीला यमक येते त्याला म्हणायचं आद्य यमक. कसं बघा, सुर समस्त इच्छा दृढ निश्चय. सुर समस्त इच्छा दृढ निश्चय सुरस मस्त असे वदले स्वये. अर्थ जरी समजत नसेल पण आपण शब्दालंकार शिकतोय म्हणून शब्दाकडे लक्षात ठेवा. इथं बघा, इथं सूर आणि इथं सुद्धा सूर आलं, म्हणजे या चरणामध्ये सुरुवातीलाच काय आलेलं आहे, यमक आलेले आहे. मग तुम्ही म्हणाल सर सूर सुरस्थ आले जी, मग याच्यात कोणता यमक, तर तसं नाही. यमक मध्ये फक्त आणि फक्त उच्चार सारखे तर असतात पण एखाद्या अक्षराची रिपिटेशन होऊ शकते, बरोबर, ते सुद्धा यमकच असतात. आता हा होता पहिला प्रकार, कवितेच्या चरणाच्या ओळीच्या म्हणजे कवितेच्या चरणाच्या किंवा ओळीच्या सुरुवातीलाच यमक आले तर त्याला आद्य यमक म्हणायचं. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे दाम यमक. दामचा अर्थ होतो दोरे किंवा त्याचा अर्थ होतो दोरी. चरणाचा शेवट, बघा फार महत्वाचा बरं का, चरणाचा शेवट ज्या अक्षराने होतो, चरण म्हणजे ओळ किंवा वाक्य म्हणा, चरणाचा शेवट किंवा ओळीचा शेवट ज्या अक्षराने होतो त्या अक्षरानेच नवीन चरणाची सुरुवात होते. काय बोललो मी, दाम यमक म्हणजे दामचा अर्थ दोरी. कवितेच्या चरणाचा शेवट ज्या अक्षराने होतो त्याच अक्षराने नवीन चरणाची सुरुवात होते. बघा कसं, आला वसंत कवी कोकिल हाही आला. इथं आलानी सुरुवात झाली, बरोबर. इथं आल्यानं काय झालं, शेवट झालं. आला या शब्दानं शेवट झालं, तर आला या शब्दाने सुरुवात होते. बघा, आला वसंत कवी कोकिल हाही आला. आला पितो सुचवितो अरुणोदयाला. म्हणजे बघा, कवितेचा जो काही शेवट आला या अक्षराने झाला होता तसं इथं आला याच अक्षराने काय झालेली आहे सुरुवात, त्याला म्हणायचं दाम यमक. कवितेचा शेवट ज्या अक्षराने होतो त्याच अक्षराने कवितेची सुरुवात होत असेल, चरणाची सुरुवात होत असेल तर त्याला आपण दाम यमक म्हणायचं. समजलं का? हे होतं आद्य यमक आणि हे होतं दाम यमक. आता आपण समोरच्या प्रकाराकडे जाऊ, त्याचं नाव आहे पुष्प यमक. पुष्पचा अर्थ होतो फुल, म्हणजे वाक्यामध्ये अधेमध्ये कुठेही फुलासारख्या पाकळ्या अधेमध्ये कुठेही येतात तसं हे पुष्प यमक असते. म्हणजे कसं बघा, चरणाच्या अधे मध्ये शेवटी ठराविक ठिकाणी कुठेही यमक दर्शवणारे शब्द येतात त्याला म्हणायचं आपण पुष्प यमक. बघा, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वता नावडो. इथं बघा, घडो पडो झडो नावडो वाक्याच्या अधे मध्ये कुठेही ठराविक ठिकाणी यमक दर्शवणारे शब्द आले त्याला म्हणायचं आपण पुष्प यमक. काय म्हणायचं त्याला आपण? पुष्प यमक. आता त्याचा एक शेवटचा प्रकार बघू ज्याचं नाव आहे अंत्य यमक. अंत्यचा अर्थ होतो शेवट. अंत्यचा अर्थ होतो शेवट, म्हणजे कवितेच्या चरणाच्या किंवा ओळीच्या शेवटी काय येतात यमक. बघा, चरणाच्या शेवटी यमक येते. उदाहरण बघा, कुरकटी कासी पाहता तो उत्तर बार फार गडबडला. बघा, कुरकट कासी पाहता तो उत्तर बार फार गडबडला स्वपर बळावर नेनुनी बालिश बहु बायकात बडबडला. मग आता इथं बघा, गडबडला बडबडला हे काय झालं, वाक्याच्या शेवटी चरण आलेले आहेत म्हणून त्याला अंत्य यमक म्हणायचं. आणि गोष्ट लक्षात घ्या, बालिश बहु बायकात बडला हे आपण अनुप्रास अलंकारामध्ये बघितलं होतं. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण जे काही कवितेचे चरण आहे तर या पद्धतीनं आहे. कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला
सोपर बळाबळ नेनुनी बालिश बहु बायकात बडबडला, असं वाक्य आहे ते. इथं वाक्याच्या कवितेच्या चरणाच्या शेवटी काय आलेलं आहे, तर इथं यमक आलेला आहे, म्हणून त्याला अंत्ययमक म्हणायचं. 2 मिनिटांमध्ये यमक अलंकार आपण शिकून घेऊयात. बघा, यमक म्हणजे काय? सारखे उच्चार असणारे शब्द. सारखे उच्चार असणारे शब्द याचे 4 प्रकार आपण बघितले होते. पहिला बघितला, सुरुवातीला जर यमक आले तर त्याला आद्य यमक म्हणायचं. दुसरा बघितला दाम यमक. कवितेच्या चरणाची शेवट ज्या अक्षराने झाला त्यांनी सुरुवात झालं त्याला दाम म्हणायचं. दामचा अर्थ दोरी. तिसरं पाहिलं आपण पुष्प यमक. वाक्याच्या अधे मध्ये कुठेही ठराविक ठिकाणी जर यमक सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विशेष सार्वता नावडो, अधे मध्ये कुठेही ठराविक ठिकाणी यमक येईल त्याला पुष्प म्हणायचं. आणि शेवटी बघितला तो म्हणजे अंत्ययमक. वाक्याच्या शेवटी काय येतात? यमक येतात, त्याला म्हणायचं अंत्ययमक. असे या यमक अलंकाराचे 4 उपप्रकार होते. आणि इथं आपलं या संपूर्ण शब्द अलंकाराचे जे काही प्रकार होते तर त्या शब्द अलंकाराचे संपूर्ण प्रकार हे काय आहे इथं संपलेले आहे. समजलं तुम्हाला? यस, हे फार महत्वाचं आहे. आता इथं शब्द अलंकाराचे सर्व प्रकार संपले. आता आपण उद्याच्या तासिकेमध्ये अर्थ अलंकाराचे प्रकार घेणार आहोत. बघा, अर्थ अलंकाराच्या प्रकारामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं उपमेय, उपमान, साम्यसूचक शब्द, साधारण धर्म हे समजणे गरजेचं आहे. बघा, अर्थालंकारामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं काय शिकायचं असते? सर्वात महत्वाचं उपमेय काय आहे, त्यानंतर उपमान म्हणजे काय आहे, त्यानंतर साधारण धर्म काय आहे, साधारण धर्म किंवा त्याला समान धर्म म्हणा, आणि त्याच्यानंतर आहे साम्यसूचक शब्द. साम्यसूचक शब्द, साम्यसूचक शब्द हे नेमकं तुम्हाला 4ही गोष्टी तुम्हाला उद्याच्या तासिकेमध्ये व्यवस्थित पद्धतीने काय समजून सांगतो. आणि उद्या आपण अर्थ अलंकाराला सुरुवात करू. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना केली जाते किंवा ज्याचे वर्णन केले जाते त्याला उपमेय म्हणतात. उपमान म्हणजे काय? ज्याच्या सोबत तुलना होते त्याला उपमान म्हणतात. उपमेय आणि उपमान यांच्या जोडीला प्रस्तुत अप्रस्तुत म्हणतात किंवा प्राकृत अप्राकृत असंही म्हटलं जातं. साधारण धर्म म्हणजे काय? ज्या 2 गोष्टीची तुलना झाली, ज्या 2 वस्तूची तुलना झाली तर त्या 2 वस्तूमध्ये कोणता गुण समान आहे ते दाखवणे त्याला आपण साधारण धर्म किंवा समान धर्म म्हणतो. आणि साम्यसूचक शब्द म्हणजे काय? तर हा जो काही वरचा जो काही समान धर्म किंवा समान गुण असणारे जे काही शब्द आहे तर हे शब्द या साम्यसूचक शब्दानं दाखवले जातात, त्याला आपण साम्यसूचक शब्द म्हणत असतो. तर हे सर्व आपण उद्याच्या तासिकेमध्ये क्लिअर करणार आहोत. अलंकारामध्ये आपण बरेच आणि छान पद्धतीने शिकणार आहोत. याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. लेक्चर तुम्ही परत एकदा बघा म्हणजे काहीच टेन्शन राहणार नाही. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतोय. भेटू आपण परत उद्याच्या एका नवीन अर्थालंकाराच्या भागामध्ये. धन्यवाद.